गुड मॉर्निंग काय सांगाल साहेब, आज तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला आहात. आदरणीय मधुकरराव चौधरी साहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं काही कार्यक्रमाचं आयोजन माननीय श्रीजी चौधरी यांनी केलेलं आहे, सन्माननीय आमदार यांनी, आणि म्हणून आम्ही सर्वजण आज आलेलो आहोत. काल मंत्री अनिल पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला धोका देणार आहेत आणि याची भीती काँग्रेसला असल्यामुळेच काँग्रेस 288 जागांवर तयारी करते. असं नाही आहे, आम्ही एकत्र आहोत, महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणी कोणाला धोका देणार नाही, काही नाही. एक विचारानं ही निवडणूक करणार आहोत आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार आहे. नितीन राऊत म्हणतायत काँग्रेसच मोठा भाऊ राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, तर जास्त जागा लढण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, तो विषय मांडणीचा एक भाग आहे. शेवटी एकत्र पद्धतीनं निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार, मतदारसंघ उमेदवार ज्यांच्याकडे आहेत याचा विचार करून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे फार अशी चर्चा आम्ही काही करत नाही, एकत्र पद्धतीनं निवडणूक लढवणार आहोत. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे की सरसकट कुणबीचे दाखले मिळावेत आणि सगळे सोऱ्यांची नोंदणी अंमलबजावणी व्हावी. ठीक आहे, याच्यामध्ये स्वतः मंत्रिमंडळात लक्ष घालून आहेत सर्वजण. अपेक्षा आहे का हा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा आरक्षण युवकांना मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मराठा का वळला तर विधानसभेत सुप्रा साफ होईल असं म्हणतात जरांगे. ठीक आहे, त्यांची मांडणी ती आहे. त्यापेक्षाही काम झालं पाहिजे या दृष्टीनं आमची इच्छा आहे आणि आमचं सहकार्य त्यामध्ये आहे. शिवसेना राष्ट्रवादी संदर्भात 15, 16 आणि 19 जुलैला सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाच्या बाजूने होऊ शकतं? खरं म्हणजे आता खरी शिवसेना कोण, खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेला जरी विचारलं तरी जनता सांगू शकते, म्हणजे सर्वसामान्य माणूस सांगू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यात फक्त तो सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं एवढंच अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यामध्ये आपल्या तिघांच्या पक्षांची बिघाडी पाहायला मिळतं. तिघही पक्षाचे जे नेते आहे एकत्र एका ठिकाणी येत नाही. विशेष करून खडसे पण देखील काँग्रेसला कधी भेटलेले नाही आहे. ठीक आहे, येतील आता सर्व विधानसभा, मात्र एकत्रच लढतील. 3 पक्ष आहे शेवटी, 3 वेगळे थोडे विचार किंवा माणसं असल्यामुळंच 3 आहे ना, नाही तर एकच झाले असते. फक्त निवडणुकीकरता मात्र सर्व एकत्र येतील, एकत्र आम्ही निवडणूक लढू. एकत्र येईल असं वाटतं आपल्याला? खडसाहेब अलीकडे काही वेगळंच विचार चाललेला दिसतोय, म्हणजे मी वाचतोय त्या पद्धतीनं. आपण त्यांना विचारू शकता कधी उतरल्यानंतर इथे. महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकल्या, विरोधक खोटं बोलत होते, आपण गाफील राहिलो असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. तेव्हा आता कारणाला काही अर्थ नाही. लोकांनी जनमानसच असं होतं की ते महाविकास आघाडीबरोबर होतं, इंडिया आघाडीबरोबर सुद्धा होतं, इंडिया अलायन्सबरोबर सुद्धा होतं, आणि लोकसभेची निवडणूक होती, विषय वेगळे होते. जनता ही इंडिया आघाडीबरोबर होती, महाविकास आघाडीबरोबर होती. तिने तो निर्णय दिलेला आहे. आता तुम्ही काही कारणं सांगितले तरी ते काय आता लोकांना पटणार नाही. आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण पाहिलं तर आत्ताची सध्या असलेली महायुती, बनलेलं सरकार आणि ज्या पद्धतीनं ते बनलं, ज्या पद्धतीनं कारभार ते करतं आहे, या बाबतीत तर पूर्ण नाराजी जनतेमध्ये आहे. जो निर्णय झाला लोकसभेला त्यापेक्षाही खूप चांगलं यश हे आम्हाला महाविकास आघाडीला राहणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात लोकसभेत जे तुम्हाला यश मिळालं ती काँग्रेसला लागलेली लॉटरी आहे. एकूण काय 14 जागा आल्यात का? नाही तर आता तशा लॉटरी त्यांना 14 साली 19ला लागल्यात, म्हणजे जर भारतीय जनता पक्षाला अनेकाला लॉटऱ्या लागल्या त्यावेळेस. खरं आहे, हे मात्र आता काँग्रेसच्या विचारावर किंवा आमच्या इंडिया अलायन्सच्या विचाराशी लोक निगडीत झाल्यानं हे यश मिळालेलं आहे. थँक्यू.